भारतात सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय अनेकांना असते. काही जणांना हे गरजेचे वाटते, विशेषतः पोट साफ होण्यासाठी. मात्र पचनतज्ज्ञांच्या मते पोट नैसर्गिकरित्या साफ होण्याची प्रक्रिया कोणत्याही बाह्य सवयींवर अवलंबून नसावी. जर चहा कॉफीशिवाय पोट साफ न होत असेल, तर हे पचनसंस्थेच्या आरोग्याबाबत एक इशारा असू शकतो. पचनावर परिणाम करणाऱ्या अनेक कारणांपैकी पाण्याचे अपुरे प्रमाण हे एक महत्त्वाचे आहे. शरीराला पुरेशा प्रमाणात द्रव्य न मिळाल्यास आतड्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो. त्यामुळेच बद्धकोष्ठासारखाचा त्रास वाढतो. विशेषतः थंड हवामानात तहान कमी लागते, त्यामुळे पाणी कमी प्यायले जाते आणि पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो. नियमितपणे पुरेशी द्रव्य मात्रा घेतली की समस्या ही सहज टाळता येऊ शकते. आहारातील घटकही याला जबाबदार असतात. सध्याच्या जीवनशैलीत प्रोसेस्ड आणि फास्ट फूडचा अधिक समावेश असतो, ज्यामुळे फायबरचे प्रमाण कमी होते. फायबरयुक्त पदार्थांची कमतरता असल्याने आतड्यांची हालचाल मंदावते आणि पोट साफ होण्यास अडथळा येतो. त्यामुळे आहारात धान्य, भाज्या, फळे, कडधान्ये आणि बियांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, जेणेकरून पचनसंस्था नियमितपणे कार्य करू शकेल. याशिवाय शरीराची हालचाल कमी झाल्यास पचनक्रिया मंदावते. सतत बैठी काम, व्यायामाचा अभाव आणि तासनतास एका जागी बसून राहण्याने पचनसंस्था सुस्त होते. शरीर सक्रिय राहण्यासाठी रोजच्या दिनचर्येत चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने याचा समावेश करणे गरजेचे आहे. योग्य आहार आणि शारीरिक हालचाल या दोन्ही गोष्टींसोबत चहा कॉफीशिवायही पचनसंस्था चांगली राहू शकते. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व.